रात भर चश्मे नम मुस्कुराते रहे. आपण कधी कधी एकत्र एकमेकांना बघतो ना, त्या पॉइंटला आपण बरेचदा बोलत नाही. आपण फक्त हो ती जाणवलेली गोष्ट असते ना, ती फक्त डोळ्यांनी बघून एक्सप्रेस होते. ती बरेचदा असं होतं की आपल्याला एक गोष्ट कळते आणि आपण फक्त बघतो त्या व्यक्तीकडे आणि हो दॅट्स इट. मला वाटतं ते ना कुठेतरी तुम्हाला तो आनंद एकतर तुम्ही त्याच्यात एकटे नाही आहात ना हे तुम्हाला बघायचं असतं की हे एवढं सुंदर घडलंय मी एकटी नाहीये ना ह्याच्यात म्हणून तुम्ही एकमेकांकडे बघता की तुला पण ते जाणवलं तुला पण ते जाणवलं ना तो एक आनंद मिळतो की म्हणजे आपल्या सगळ्यांना एकत्र हा आनंद घेता आला. बांसुरी की सुरीली सुहानी सदा याद बन बन के आती रही. रात भर आपकी याद आती रही. रात भर चश्मे नम आणि हो एक्सप्रेस करणं हा त्याच्यातला मेजर पार्ट आहे. तर गिव्हन अन हो सिच्युएशन, इन अ हायपोथेटिकल सिच्युएशन, मला एक सांग की जर तुला खूप राग आला असेल एखाद्या व्यक्तीचा आणि तो व्यक्ती तुझ्या म्हणजे समोर आहे नाही हा भाग नाही, पण तुला एखाद्या व्यक्तीचा खूप राग आला असेल, तर तू काय प्रेफर करशील? त्याच्यावरती खूप ओरडून त्याच्या चुका सांगून का परफॉर्म करून? अं, बेसिक रॅन्डम क्वेश्चन आहे, याला ते- एकदम सिरियसली नको. नाही ते जर माझा पर्सनल लाईफ मधला तो राग आहे तर तो मी त्याच्यावर काढीन पण तो राग लक्षात ठेवीन आणि तो परफॉर्मन्स मध्ये वापरीन. अच्छा, म्हणजे असं तुला लक्षात म्हणजे ठेवता हो येतं कारण असं? कारण परफॉर्म करतो आपण जेव्हा परफॉर्म करतो तेव्हा ते काही असं वेगळं नसतं ते आपण जे रोज जगतो जे रोज जे आपण फील करतो ज्या आपल्या भावना असतात तेच एका एस्थेटिक फ्रेमवर्क मध्ये आपण ते प्रेझेंट करत असतो. त्यामुळे जर खऱ्या आयुष्यात तुम्ही जर समजू नाही शकला आनंद राग दुःख वगैरे तर तुम्ही ते ऍक्ट कसं करणार परफॉर्मन्सच्या वेळी त्याला ऍक्टिंग हा खूप महत्वाचा भाग आहे तर त्याला मग तुम्ही ऍक्टच नाही करू शकणार. तर माझ्या मला जर कोणा व्यक्तीचा राग आला असेल तर तो मी त्याच्याशी सरळ जाऊन भांडण करेन आणि त्या अवेअरनेसचा की आपल्याला राग आला तेव्हा आपल्याला कसं वाटतं ते मी परफॉर्मन्स मध्ये वापरेन म्हणजे काय म्हणतात एक तीर दोन निशाणा. हो, याच्यावरती बेस्ड माझ्याकडे अजून एक प्रश्न आहे, पण मी तो तुला थोड्या वेळाने विचारीन बिकॉज त्याला सलग काही टॉपिक्स आहेत. मी तुला आता एका एका आता मी वेगळ्या टॉपिक वरती बोलूया आपण, जो माझ्या डोक्यात जो मला पर्सनली तुझ्याशी डिस्कस करायचा बिकॉज तू एक परफॉर्मर आहेस. तर मध्ये मी एक सिरीज करत होतो व्हिडिओ डे. त्यावेळेला एक मला काम करताना एक टर्म डोक्यात आली, जी टर्म होती बॉडी टॉकिंग. ओके. आणि म्हणजे अशी टर्म मी शोधायचा प्रयत्न केला पण असं काय नाहीये. टॉकिंग बॉडी असा आहे पण त्याचा अर्थ कम्प्लीट वेगळा होतो. बॉडी टॉकिंगचा अर्थ माझ्यासाठी असा आहे की जेव्हा आपली बॉडी बोलते किंवा हो रिॲक्ट करते, दॅट इज व्हॉट हो इज बॉडी टॉकिंग फॉर मी. आणि म्हणजे मला असं वाटतं की सगळ्या म्हणजे कुठलीही सिच्युएशन जेव्हा आपल्यावर येते किंवा काहीही असतं, कुठलीही गोष्ट जेव्हा आपल्यासोबत घडते एकदम साध्यातली साधी सुद्धा, तरी सगळ्यात आधी आपली बॉडी त्याला रिस्पॉन्ड करते, त्याच्यानंतर आपला ब्रेन आणि त्याच्यानंतर आपले शब्द, असं म्हणजे मला वाटतं. हो कारण की म्हणजे फॉर एक्झाम्पल असं बघ की बाजूला काहीतरी जोरात आपटलं फॉर एक्झाम्पल, तर पहिले आपण हलतो, रिॲक्ट करतो. त्यानंतर हो रिॲक्ट करतो, नंतर आपल्या डोक्याला होतं की ओ, आणि मग आपण काहीतरी म्हणतो की ओ ओ शिट किंवा हे जे पण आहे. तर बॉडी ही खूप इज द फर्स्ट थिंग वी यूज फॉर रिॲक्टिंग किंवा वी यूज फॉर एक्सप्रेसिंग आवर सेल्फ, असं मला वाटतं. बॉडी इज द फर्स्ट थिंग टू एक्सप्रेस
आपण कुठली गोष्ट आता दैनंदिन जीवनात सुद्धा आपण वापरतो ती म्हणजे एक्सप्रेस करायला जे काय सगळ्यात पहिले वापरत असू तर ते मला असं वाटतं की बॉडी. आता पण मी तुझ्याशी बोलतोय तर तू एक्सप्रेस करायला मानच हलवतेस फॉर येस. एक्झाम्पल. तर आपण हो. बॉडीचाच जास्त वापर करतो, हातांचा जास्त वापर करतो. कारण की मला डेप्थ जर सांगायची तर माझे हात लिटरली असे होतात. त्यांनी मला हो. तुला अजून दाखवून द्यायचं की किती डेप्थ आहे, तर डेप्थ आहे. याबद्दल तुला काय वाटतं? म्हणजे तुझा पर्स्पेक्टिव्ह काय आहे याच्यावर की बॉडी इज द फर्स्ट थिंग टू रिॲक्ट टू एनिथिंग? हो, म्हणजे मला तर खूप वेळा वाटतं आपलं शरीर हे एक वेगळी पर्सनॅलिटी आहे. म्हणजे एक तर आपलं मन आहे आणि एक ओके. शरीर आहे. त्याचा एक ओके. आपलं एक माइंड आहे. आणि ओके. मला सांग, जेव्हा तू बॉडी टॉकिंग म्हणतो तेव्हा तू बॉडी लँग्वेज पण त्याच्यात कन्सिडर करतोय का तू फक्त एक्सप्रेशनच्या दृष्टिकोनातनं विचारतोय? नाही, बॉडी लँग्वेज मला असं वाटतं बॉडी लँग्वेज हा एक सवयीचा भाग आहे किंवा सवयीचा हो. भाग नाही ऍक्च्युअली तो. हा म्हणजे प्रत्येकाची बॉडी लँग्वेज वेगवेगळी असते किंवा ती सिच्युएशनली बदलते किंबहुना. फॉर एक्झाम्पल ह्याच्यावरतीच माझा दुसरा हो. पॉइंट होता की बॉडी टॉकिंग बद्दलचा, की समज एक रूम असेल ज्याच्यात आपले बरेचसे लोक आहेत ओळखीचेच, पण त्याच्यात एक अशी व्यक्ती आली ज्याच्यावरती आपण खूप जास्त प्रेम करतो किंवा त्या व्यक्तीला आपण खूप जास्त हेट करतो. तर सगळ्यात पहिली गोष्ट जी कुठली चेंज होते आपल्यामध्ये ती असते आपली बॉडी लँग्वेज चेंज होते. थोडीशी हो. चेंज होतेच होते. हो. म्हणजे आपण कितीही ठरवलं ना तरी नाही म्हणजे आपण ते नॅचरल राहू शकत, बिकॉज आतले विचार तुझ्या बॉडीला चेंज करतात. तू हो. खूप इधर तुला जर हेट एखाद्या व्यक्तीला तू करशील, ती व्यक्ती त्या रूम मध्ये आली तर तुझी बॉडी चोरटी होते अकॉर्डिंग टू माय ऑब्झर्वेशन. थोडस तू काढता ह्याच्यात असतेस. आणि जर एक्झॅक्टली अपोजिट होतं की एकदम आवडती व्यक्ती आली तर आपण थोडेसे अपराईट होतो आणि ओपन होतो. ओपन हो. होतो आणि इट्स अ डिफरंट एनर्जी. तर मला असं वाटतं की हे सगळ्यात पहिले होतं. तर मला हो. सांग ऍज अ परफॉर्मर किंवा ऍज अन आर्टिस्ट, हा तुझा प्रश्न आहे ना? हा, की तुला काय वाटतं? आपण जे कॉमन माणूस जे हालचाली वापरतो किंवा आपल्याला आपण जे जन्म घेऊन जे जन्मापासून आपण ज्या हालचाली करतो, दुसऱ्यांना बघून शिकतो, मला वाटतं ते एका गरजेपर्यंत असतं. म्हणजे आता मी काहीतरी सांगतेय तर मी तोंडाने सांगतेय, पण तुझं लक्ष माझ्याकडे राहावं आणि मी जे सांगते त्याचं व्यवस्थित चित्र तुझ्या डोक्यात बनावं म्हणून मी हे हात हलवते. तर ही ओके. माझी गरज आहे, आता माझ्या कम्युनिकेशनची ही गरज आहे. आणि हे प्रत्येक कला काय म्हणतात त्याचं बी प्रत्येकात असतं. जर ते नसतं तर आपण हँडरायटिंग आपण लिहू शकलो नसतो. आपण प्रेमळ आवाज आणि राग ह्याच्यामधला फरक आपण सांगू शकलो नसतो. पण आता हे बेसिक कम्युनिकेशनच्या पलीकडे जाऊन जेव्हा एक्सप्रेशनची गोष्ट येते की मला तुझ्याबरोबर हे फक्त एक मेसेज पोचवायचा नाहीये, तर मला हे एक्सप्रेस करायचंय, त्याच्यात त्याला एका सुंदररित्या एक्सप्रेस करायचंय, त्याला माझा स्वतःचा त्याच्यातनं काहीतरी ऍबस्ट्रॅक्ट थॉट मांडून एक्सप्रेस करायचंय, तेव्हा मग आपण हळूहळू डान्सर्सच्या दृष्टिकोनातनं ते हळूहळू हे जे नॅचरल इन्स्टिंक्ट आहे आपलं शरीर वापरायचं त्याच्यावर स्पष्टीकरण करायला लागतात, त्याच्यावर जरा फोकस वाढवायला लागतात की आपण आपलं शरीर किती प्रकारे वापरू शकतो आणि ते फक्त वापरताना ते सुंदर पण कसं दिसू शकतं. सो हा एक फरक आहे. तुम्ही जेव्हा तुमचं शरीर एका आर्टसाठी वापरता आणि तुम्ही नेहमी वापरता तेव्हा. आता आपण सगळेच प्रश्न विचारताना असं करतो, पण आपण विचार नाही करत की हे मी जेव्हा असं प्रश्न विचारते तेव्हा माझा हात सुंदर दिसतोय का दिसताना. पण ह्यालाच आम्ही डान्समध्ये सगळी जरा बोट छान सरळ करून ह्याच्यावर जरा रंग लावून बोटांना जरा स्पष्ट करून मग जरा असं करून तोच प्रश्न आहे. म्हणजे तीच भाव आहे, तसंच रिॲक्शन आहे. तुमचा प्रश्न विचारताना हेच करतंय शरीर, पण त्याला एक सुंदरतेचा भाव, त्याला एक एस्थेटिक सेन्स जोडला जातो. तर बॉडी टॉकिंग किंवा तू जे म्हणतोस की एक्सप्रेशन थ्रू बॉडी,
हे जेव्हा मला वाटतं कम्युनिकेशनच्या पलीकडे जातं तेव्हा मग आपण बॉडी टॉकिंग किंवा काय म्हणतात एक्सप्रेशन मध्ये मग पडतो. मग कारण आपल्याला मग जाणीव व्हायला लागते की आपण आपलं शरीर पण वापरायला लागलोय. ती जाणीव महत्वाची, कारण बाकी पूर्ण दिवसात आपल्याला ही जाणीव होत नाही की आता मला घाम आला, आता मी हात वर गेला, खाली गेला. तर ती जाणीव येणं मला वाटतं महत्वाचं. आणि तेच डान्सर्स किंवा इव्हन ऍक्टर्स हेच करतात. कारण ते जर तुम्ही केलं नाही तर मग तुम्ही कुठलं तरी मुवमेंट ही तुम्ही कशी तुम्हाला त्याचा अवेअरनेसच नसेल. तर ह्याच्यावर नाही तू बोल. नाही बोल, काय बोलत होतीस कम्प्लीट. आज मी नेक्स्ट क्वेश्चन कडे जात होतो. तर अशा काही डान्स मुवमेंट थेरपी म्हणून पण एक गोष्ट आहे की जे डिप्रेशनचे पेशंट्स आहेत, ज्यांना काही मानसिक त्रास आहे, ज्यांच्याबरोबर काहीतरी घटना घडली आहे आणि जे ते व्यक्त करू शकत नाहीये. तर डान्स मुवमेंट थेरपी हा एक अल्टरनेटिव्ह थेरपीचा एक भाग आहे. जसं कलर थेरपी एक आहे की ज्याच्यात तुम्ही तुमच्या शरीराद्वारे तुमचा जो पण तुमच्या मनात आहे ते तुम्ही व्यक्त करता. म्हणजे ते कदाचित हात नुसता एवढा हलवून पण असेल, म्हणजे नॉट नेसेसरी की तुम्ही एक छान परफॉर्मन्स करायला पाहिजे, पण त्या मुवमेंटचा आउटपुट समजणं की ही मुवमेंट कुठून येते आणि ही मुवमेंट काय येते ते खूप महत्वाचं आहे. त्याची जाणीव असणं खूप महत्वाचं आहे. एक्झॅक्टली माय पॉइंट. कारण की मला ह्याच्यात कन्फ्युजन तेच काढायचं होतं की बॉडी टॉकिंग ह्याच्यावरती जर आपण लक्ष दिलं तर आपण बरीचसे आपली एनर्जी सेव्ह करू असं मला वाटतं. म्हणजे जे बेसिकली आपण खूप रागात बोलतो किंवा जे पण असेल तर नॅचरली आपली बॉडी ऑलरेडी त्या गोष्टीला रिॲक्टच करत असते. आणि तेवढं फक्त आपण जर त्याच्याकडे लक्ष दिलं की म्हणजे ह्याच्यातनं काही कन्क्लुजन ऍक्च्युली काढायचं नव्हतं मला, पण हे मला असं म्हणायचंय की आपण आपल्या बॉडीकडे अजून लक्ष दिलं पाहिजे. जे आपण मनाकडे देतो, जसं आपण मनाकडे देतो, जसं आपल्या विचारांकडे देतो, तसं मला असं की सेम आपण आपल्या बॉडीकडे लक्ष दिलं पाहिजे की आपली बॉडी कुठल्या वेळेला कशी रिॲक्ट होते. आणि इट्स अ फन थिंग ऑल्सो आणि इट्स अ गुड थिंग ऑल्सो इन अ वे. कारण की आता ह्याच्यात त्याला बरेचसे ऍस्पेक्ट आहेत की तुझ्या पर्सनॅलिटीचे, की तू हातवारे जास्त करून बोललास म्हणजे तू कॉन्फिडेंट नाहीयेस किंवा तू खूपच असं करून, जसं खूप काही गोष्टी त्याला हे करतात. तर आय थिंक की कंट्रोल ऑफ तुला माहित असणं तुझी बॉडी कशी रिॲक्ट करते ह्याच्याबद्दल तुला माहित असणं हे खूप चांगली गोष्ट आहे तुझ्या हेल्थसाठी असं मला वाटतं. कुठेतरी मी त्या गोष्टीला कनेक्ट करतो. कारण की मी खूप मला फक्त पॉईंट कम्प्लीट करतो की मी खूप शॉर्ट टेम्पर्ड आहे किंवा कधी कधी होतो. आता कमी झालं पण कधी कधी होतो. पण जेव्हा मी ह्या गोष्टीला ह्याच्यावर जेव्हा विचार करायला सुरुवात केली तर इनडिरेक्टली माझा राग कमी झाला. बिकॉज मला माहिती की मी ऑलरेडी शरीराने रिॲक्ट करतोय. म्हणजे मी अजूनही होतो कधी कधी, मी अजूनही माझा हे उडतो पटकन, पण माझं कमी झालंय. आणि ते ह्या एका गोष्टीमुळे, कारण की मी स्वतःला बघतो. मी बरेचदा असं केलेलं आहे की खूप राग आला की मी आरशात जाऊन बघतो मी कसा दिसतो. मग मी खूप घाणेरडा मला अंगात असतो तेव्हा ती डान्सच्या वेळेला मी काढू शकत होतो. आता मी डान्स करत नाही, आधी मी करायचो. त्यावेळेला मी ते काढायचो बिकॉज त्याला तसे आपल्याकडे ते आहेत, आपण तिथे एक्सप्रेस करू शकतो. मला जोरात नसल्याने नंतर शांत होतं सगळं. असं होतं मला. तू काय बोलत? आपल्या शरीराचा अवेअरनेस म्हणजे हे एक खूप सुंदर गोष्ट आहे जी मला डान्सनी शिकवली आहे, दिली आहे म्हण, की आपल्या शरीराचा अवेअरनेस, की आपलं शरीर नक्की कसं हलतं, काय बोलतं, कसं दिसतं, ह्या सगळ्याचा अवेअरनेस. कारण आपण लहान बाळाला ते तेवढा निरागसपणा असतो किंवा तेवढा फ्रीडम असतो की ते काही करू शकतं आणि कोणी त्याला काही म्हणत नाही. पण जसं आपण मोठे होत जातो
तसं हळूहळू ही सोसायटीची, आपल्या समाजाची जरा बंधनं येत जातात, आणि की आपण आपण थोडे कसे fake दिसतोय, वागायला आपण लागतो. कसे. हा हा हा, की आणि मला आठवतंय मी मुंबईमध्ये असताना मी बॅले शिकत होते आणि बॅले क्लासमध्ये आम्हाला ते सगळे टाईट कपडे घालायला सांगायचे आणि की तुमचं जास्तीत जास्त शरीर त्यांना नीट दिसायला पाहिजे, मगच ते तुमचे लाईन दिसलं स्टेप पाहिजे. सगळं हे. तर काय झालं, एक मुलगी खूपच लूज टी शर्ट घालून आली होती आणि ती ते करत होती आणि तिला अडवलं. पण काय ते करत असताना तिचे हात पाय नीट दिसत नव्हते त्या टीचरला, आमच्या टीचरला. तर त्यांनी सरळ तिला म्हणलं की इफ यू डोंट शो मी युअर बॉडी आय विल नॉट बी एबल टू करेक्ट यू. तर तेव्हा मला एकदम असं जाणवलं की आपण एका पॉइंट म्हणजे आपण एक पॉइंट असा गाठतो की आपण आपल्याच शरीराला घाबरायला पण लागतो खूप वेळा, की आपण कसे दिसतोय, कोणी आपल्याला बघून हसेल का, आपल्याला कोणी आपल्या शरीराकडे कोणी वाईट नजरेने बघेल का. कुठेतरी सबकॉन्शियसली हे सारखं आपल्या डोक्यात वाजत राहतं की आपलं शरीर हे पहिलं म्हणजे आपलं मन दिसत नाही लोकांना, पण आपलं शरीर दिसतं लोकांना. तर हे बाकीचे आणि व्हिज्युअल गोष्ट आहे, त्यामुळे बघून काय म्हणतील, आपल्याला हसतील, आपल्याला जे मनात नाहीये ते चुकीचा संदेश पोचेल कुणाकडे तरी. आणि ह्याच्यात आपण म्हणजे आपल्या बॉडीची जी नॅचरल टेंडन्सी आहे, जे का बाळाची असते की खेळायचं, उड्या मारायच्या, वाकड्या तिकड्या उड्या मारायच्या, ते आपण खूप कमी करतो, स्वतःला शिकवतो कमी करायचं. आणि डान्समध्ये मला खूप लोक डान्स क्लासमध्ये त्यांना डान्स क्लास का आवडतो असं विचारलं तर आम्हाला बिनधास्तपणे नाचता येतं, बिनधास्तपणे हलता येतं, कोणी जज नाही करत. जर तुम्ही दिसताना जरी तुम्ही वाकडे तिकडे काही झाला, चुकीचं केलं आणि तरी कोणी तुम्हाला हसत नाही, कोणी तुम्हाला काही बोलत नाही. तर तो फ्रीडम डान्स क्लासमध्ये मिळतो. म्हणजे मला ती स्पेस सापडली की जिथे मला जाऊन ही भीती नाहीये की कोणीतरी मला बघून काहीतरी विचार करेल. आणि ऑफकोर्स जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाता, ती कला आहे शेवटी, जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाता तिचं सौंदर्य पण तुम्हालाही समजतं की आता आपण हे जे करतोय हे सुंदर दिसतंय, सुंदर वाटतंय आणि बघणाऱ्यालाही हळूहळू ते सुंदर दिसायला लागतं. ते खूप बघणाऱ्यावरती तर खूपच पर्स्पेक्टिव्ह डिपेंड असतं, समोरचं काय बघतोय. आपल्याकडे अर्धा प्रॉब्लेम तर तिकडेच आहे. ठीक आहे, आपण थोडा वेगळ्या विषयावर म्हणजे वेगळ्यामध्ये ह्यालाच कनेक्टेड एक विषय माझ्याकडे एक प्रश्न होता की ऍज अ परफॉर्मर तू खूप एक्सप्रेस म्हणजे करत असशील. अपार्ट फ्रॉम कोरिओग्राफी तुला असं कधी झालंय की डान्स करता करता एखादा प्रश्न की प्रश्नाचं उत्तर सापडलंय जे बऱ्याच दिवसांनी डोक्यात चालू होतं किंवा खूप अग्रेशन होतं ते आणि अग्रेशन होतं ते त्या डान्स नंतर निघून गेलं एखाद्या परफॉर्मन्स नंतर किंवा असं? हो, म्हणजे मला असं एक सॉलिड उदाहरण नाहीये माझ्याकडे, पण हो खूप वेळा असं झालंय की खूप डोक्यात चक्र सुरू आहेत, प्रश्न सुरू आहेत, विचार सुरू आहेत आणि मग तुम्ही जेव्हा डान्स करायला लागता तेव्हाही ते सुरूच असतात डोक्यात, जेव्हा ते आपण रिहर्सल सुरू करतो. आणि मग हळूहळू जशी रिहर्सल रंगते, तो म्युझिकचा प्रभाव तुमच्यावर पडायला लागतो, तसं हळूहळू मग मी म्हणेन एक शांतता मिळायला लागते की आणि तुम्ही जे डोकं 10 ठिकाणी असतं ते सगळं एका ठिकाणी येतं, एका ठिकाणावर एक फोकस मिळतो तुमच्या मनाला. बट ऑन द अदर हँड असंही होतं की तुम्ही जे सादर करताय किंवा ज्याची रिहर्सल करताय त्याचा फरक तुमच्यावर सारखा पडत असतो. तर आम्ही जे क्लासमध्ये नेहमी क्लास झाला, आमचा 3 तासाचा क्लास असतो, क्लास झाला की आम्ही सगळे मित्रमैत्रिणी हसत खेळत बाहेर पडतो, गप्पा सुरू असतात आणि घरी जातो. पण एक पॉइंट असा आला की आम्ही एक रचना शिकत होतो ज्याच्यात करुणा रस येतो, तो नायक अगदी दुःखी आहे, त्याची प्रेयसी त्याला सोडून गेली आहे आणि ते पूर्ण 14 मिनिटाचं पीस तो रडतोय तिच्यावर. तर काय व्हायला लागलं की तो 1 तास आम्ही ते करत होतो आणि पूर्ण फोकस लावून, कारण तो अभिनय नीट जमायला पाहिजे वगैरे. आणि ते झाल्यानंतर
क्लास नंतर पण आमच्या सगळ्या गप्पा बंद, जोक बंद, हसणं खिदळणं सगळं बंद. आम्ही असे शांततेत घरी जायला लागलो. आणि मग 2-3 दिवसानंतर असं झालं की आपण असे दुःखी होऊन का बाहेर पडतो क्लासमधनं, म्हणजे तसं काही झालेलं नाहीये आयुष्यात. पण त्याची काय म्हणतात, त्याचा एम्पथी ची स्ट्रेंथ आहे ती, की तुम्ही ते जेव्हा तुम्ही ते फील करायला लागता तेव्हा ते नंतर पण त्याच्यात काय म्हणतात हँगओव्हर राहतो जरा. याच्यात आता ह्याला निगडीत एक पटकन खाली प्रश्न आला म्हणून मी तो तुला लगेच विचारतो. प्रशांत विचारतोय की डू वी इमिटेट अ पर्सनॅलिटी ऑर वी आर सेल्स वाईल ऑर वी आर आर सेल्स वाईल परफॉर्मिंग, इज देअर अ रूल? आय वोंट से इमिटेट अ पर्सनॅलिटी, आय विल से क्रिएट युअर ओन पर्सनॅलिटी. म्हणजे अ, 4 ऍक्ट्रेसेसना एकच रोल दिला तर त्यात तेच डायलॉग आणि तेच सीन्स तशाच नाही करणार, तरी त्या 4 बरोबर. ऍक्ट्रेस वेगळ्या दिसणार. हम्म, तर हम्म. तुम्ही इमिटेट नाही करत, तुम्ही त्याला क्रिएट करता, त्या स्वतः त्याचं चित्र काढता त्या पर्सनॅलिटीचं. ऑफकोर्स इन्स्पिरेशन हे लाईफ आहे, ते तर सगळ्याच इन्स्पिरेशन लाईफ आहे, की आपण खऱ्या आयुष्यात कसे वागतो. पण बरोबर. असं एक पर्सनॅलिटी नाहीये की मी आता एक आईचा रोल, मी आता यशोदा करते तर ही माझ्या आईसारखी ही यशोदा आहे, नाही. पण ममता, प्रेम, आपल्या बाळाची काळजी, हे सगळं त्या आईमध्ये असायला पाहिजे. पण मी जी आई प्ले करते ती माझ्या आईसारखी नसते, ती मी स्वतः बनवलेली आई असते. बरोबर बरोबर. तुझे जे आईला घेऊन विचार असतील तेच त्याच्यात येतील, किंवा तू ऍज अ आई कशी असशील किंवा याच्या निगडीत तुझ्या हो. मनात जे असेल त्याचं रिफ्लेक्शन त्याच्यात जास्त असेल. हो. आणि नॉट नेसेसरी की आता मी आई नाहीये, म्हणजे माझं मूल नाहीये, पण ह्याचा अर्थ असा नाही की मी तो रोल करण्याचा किंवा ते पात्र करण्याच्या लायक नाहीये. कारण माझ्या खऱ्या आयुष्यातले अनुभव नाही मॅटर करत. काय मॅटर करतं की किती तुम्ही सेन्सिटिव्ह आहात हे सगळं नेचर मधनं उचलताना. एक मांजर आणि तिच्या पिल्लांमध्ये पण ती ममता असते. नॉट नेसेसरी की माणूस आई आणि तिचं बाळात दिसायला पाहिजे. नाईस नाईस. आता थोडस मी तुला दुसरीकडे नेतो. तू टेक्सटाईल पण ओके. केलंयस, आणि तुला हो. बऱ्याचशा टेक्सटाईल मधलं नॉलेज आहे, तू हो. काम केलंयस त्याच्याबद्दल, त्याच्यावर. तर हो. मला एक सांग की असं बरेचदा म्हणजे मला असं होतं की 2 आर्ट फॉर्म आपल्याला येत असतात, आपण त्याच्यात काम करत असतो. तर मला असं बरेचसे वेगवेगळ्या, आता मी तर 2-4-5 अशा अनेक आर्ट फॉर्म्स बरोबर काम करत असतो. येतो ऐकायला आवाज तुला आता? हो. हो. हा. 2-3 आर्ट फॉर्म्स मध्ये आपण एकत्र काम करत असतो, तेव्हा मला असं वाटतं की बरेचदा सगळ्यांमध्ये मला एक सिमिलर काहीतरी सापडतं, किंवा एक कुठेतरी एक हे मिळते. तर मला सांग, डान्स आणि टेक्सटाईल मध्ये असं तुला काही सापडलंय का, फ्रॉम युअर एक्सपिरियन्स? हो. अटेन्शन टू डिटेल. वाव वाव, खूप खूप मस्त point कारण आहे. मला फील झालं, कारण कारण की मी बघितलंय टेक्सटाईलचं काम. हो, कारण टेक्सटाईलचं काम एक तर खूप बारीक, खूप किचकट नाही म्हणेन मी, पण त्याला खूप लक्ष लावायला लागतं. त्यामुळे तुम्ही एवढ्या कॅनव्हासवर ना एवढ्या ह्याच्यावर येता. म्हणजे पेंटिंगची मुलं फर्स्ट इयर झालं की पेंटिंगची मुलांचे कॅनव्हासचे साईज मोठे मोठे होताना दिसले मला. आणि माझा काय म्हणतात कार्ट्रीज शीटवरचा चौकोन अजून छोटा छोटा छोट्या छोटा छोट्या होत होत गेला. गेल्या, वर्क स्पेस छोटी छोटी होत गेली. हा, अगदी. आणि एक एक धाग्याचं कॅल्क्युलेशन, म्हणजे त्याच्यात फक्त माझा थॉट आहे आणि मी मांडला एवढंच नाही, तर त्याचं टेक्निकल पण त्याच्या खूप बाजू आहेत, की ती लूम मध्ये ते तसं असायला पाहिजे आणि त्याचे ते धागे तसे, आणि मग ते ग्राफ पेपरवर आधी बसवायला पाहिजे. सो त्या सगळ्या ह्याच्यातनं तुम्हाला जे करायचंय त्याला धरून ठेवून हे सगळ्या डिटेल्स वर लक्ष देऊन मग तुमचं प्रोडक्ट शेवटी तुमच्या हातात येतं. मला So, मला तर असं वाटतं की टेक्सटाईलचं जे लूमवरचं काम आहे, स्पेसिफिकली जिथे तुम्ही क्लॉथ बनवता एक एक धागा, ते ऑलमोस्ट जर हे कॉन्सन्ट्रेशनचं सगळ्यात फायनल पॉइंट असेल,
तुम्ही इथे पोहोचलेला असतात ऑलमोस्ट. कारण की तुम्ही जेव्हा धागा एका बाजूला दुसरा धागा लावत असता तेव्हा तुम्ही दुसरा विचारच नाही करू शकत, इतकं ते हो इंट्रिकेट हो. आहे. आणि ते कसं ना, म्हणजे मी जेव्हा करायची ना, तर ते मला अगदी म्हणजे नामस्मरण करतात ना लोक, तेच 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 परत परत परत, मला ते तसं वाटायचं की, कारण ते बघत बसताना ते धागा येतो तो बसतो असं करत हळूहळू हळूहळू. तर पेशन्स, अटेन्शन टू डिटेल, आपण जो विचार केलाय अ, तो अस्तित्वात येत म्हणजे खूप वेळ जातो त्याच्यात. तुम्ही बाटिक केलं किंवा प्रिंट केलं तर असं नाही होत की मी चित्र काढलं आणि ते दिसलं. त्याचं स्केच, मग त्याला ते प्रिंटिंग घेतलं तर त्याचा एक्सपोज, आणि जर बाटिक असेल तर त्याला ते डाय, आणि मग त्याचा वॅक्स. तर पेशन्स, तुमच्या डिझाईन वरती तुमचा असलेला कॉन्फिडन्स, मध्ये जर तुम्हाला वाटलं हे मी काय चुकीचं केलं, आता मला हे बदलायचंय, ते नाही करतायत. अटेन्शन टू डिटेल ऑफकोर्स, की एक एक, आणि आता ते माझं एवढं त्याची सवय झाली आहे ना, की आता मी परफॉर्मन्स पण बघताना ना, कुणाचा कानातलं पण पडलं ना की असं लगेच त्रास होतो की काय हे असं कानातलं पडलं. ते खूप लोकांना दिसलं पण नसतं, पण तो एक ते एक मला टेक्सटाईलनी खूप शिकवलंय. Nice. Very आणि आणि ऑफकोर्स टेक्सटाईल आपल्या रोजच्या जीवनात टेक्सटाईल असतंच. आणि आम्ही परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये कॉस्ट्युम्स आणि त्याची थोडी टेक्निकल माहिती थोडी वाढली, ते तर आहे, टेक्निकल माहिती वाढली. पण यासाठी मला काय वाटतं नील, की मी मुंबईत असताना आधी आधी बेसिक ड्रॉइंग अँड पेंटिंग आपण शिकतोच, मग हे टेक्सटाईल शिकले, मग इतर डान्स फॉर्म शिकले, भरतनाट्यम शिकतेय, आता मी इकडे गाण्याचा क्लास लावलाय, नुकताच लावलाय. तर आता मला हळूहळू वाटायला लागलं की आपण एकाच खोलीत वेगवेगळ्या दरवाज्यांनी शिरायचा प्रयत्न करतोय. वाव, किती मस्त एक्झाम्पल दिलं, किती मस्त एक्झाम्पल. म्हणजे हा, तो शिरायचा प्रयत्न शिरायचा सगळ्यांचाच चालू आहे. पोचल्यावरती वेगळी मजा, आणि हे म्हणजे कधी पोचू माहिती नाही, सगळे तसेच. हो, आणि म्हणजे खरं तर आता सगळे एका रूम एखादा, मध्ये जात आहेत. सगळे हो, बाकीचे एखाद सगळे म्हणजे इथेच. असं होईल की एखादा म्युझिशियन त्या खोलीत असेल आणि एखादा आर्टिस्ट असेल आणि असेल, अरे तू पण इकडे आला, मी पण इकडे आलो. आणि असं बरेचदा होतं की आपल्याला, आपण आता मला माहित नाही, आता हे बोलायला गेलं तर की रूम मध्ये आपण कधी कधी एकत्र एकमेकांना बघतो ना, त्या पॉइंटला आपण बरेचदा बोलत नाही. आपण फक्त हो ती जाणवलेली गोष्ट असते ना, ती फक्त डोळ्यांनी बघून एक्सप्रेस होते ती. बरेचदा असं होतं की आपल्याला एक गोष्ट कळते आणि आपण फक्त बघतो त्या व्यक्तीकडे, आणि हो दॅट्स इट. किंवा जसं आम्ही बरेचदा, मला असं जे जाणवलंय ते म्हणजे की आम्ही जेव्हा गझल ऐकायला बसलेलो असतो, किंवा आता ओमकार सोबत, किंवा सगळी काल विश्वास होता, आम्ही सगळेजण असं कधी बसतो गाणी ऐकायला, किंवा एखादा बाप शेर आला ना की आम्ही पहिले की एकमेकांकडे बघतो सगळ्यांचं की, लगेच हा म्हणजे आम्ही हा हे पण नाही, आमचं पहिले एकमेकांकडे नजर होती की, आणि मग एक 2 सेकंदाने येतं की क्या बात आहे, असं ते एक त्याचं हे येऊन जातं. ते मला वाटतं ते ना कुठेतरी तुम्हाला तो आनंद, एकतर तुम्ही त्याच्यात एकटे नाही आहात ना, हे तुम्हाला बघायचं असतं की हे एवढं सुंदर घडलंय, मी एकटी नाहीये ना ह्याच्यात, म्हणून तुम्ही एकमेकांकडे बघता की तुला पण ते जाणवलं, तुला पण ते जाणवलं ना. तो एक आनंद मिळतो की वा, म्हणजे आपल्या सगळ्यांना एकत्र हा आनंद घेता आला. आणि तो त्या रूम मध्ये, आपण त्या एका रूम मध्ये आपण सगळेजण हो. पोहोचतो. तू मस्त उदाहरण दिलंस, मी आयुष्यात वापरीन ते पुढे. काय काय झालं इकडे, काय झालं, जेव्हा मी हे नुकतं कॉलेज जॉईन केलं होतं तेव्हा आमच्या कॉलेजमध्ये रवी चारींचा सितार वादनचा कार्यक्रम होता, आणि मी सगळ्या म्युझिकच्या स्टुडंट्स बरोबर बसले होते ऑडियन्समध्ये, आणि त्यांची सतार सुरू झाली आणि छान होती. म्हणजे मी संगीत शिकलेली नाही, त्यामुळे मला ऐकायला आवडतं. आणि एक पॉइंट आला, सगळ्या विद्यार्थ्यांनी एकत्र असं केलं, आणि मला नाही समजलं की तो पॉइंट म्हणजे ते कशावर त्यांची बॉडी ही कशावर रिॲक्ट झाली. आणि मी सगळ्यांकडे बघते की काय काय तुम्हाला काय जाणवलं, मला नाही जाणवते. मग तेव्हा मी ठरवलं की नाही, आता आपण जरा संगीत शिकायचा, काय म्हणतात, थोडा आपण तिकडे प्रयत्न लावू. ते कसं आहे ना की किनाऱ्यावर बसून समुद्र बघितला, आता जरा आतमध्ये जरा पोहायला पण जाऊ. नाही, ही इच्छा होण्यात तर खूपच
खूपच साहजिक आहे. मला तर अशी खूप वेळा इच्छा झाली आहे अशा, आणि माझ्यावर तर असे अनेक प्रसंग घडलेत त्याच्यामुळे अशी इच्छा मलाही झाली आहे. पुढचा एक माझा प्रश्न होता तुझ्याकडे, की कम्युनिकेशन आणि कॉन्व्हर्सेशन याच्यामध्ये काय फरक आहे आणि ते आर्ट थ्रू कसं चॅनलाइज होतं? अरे बापरे, हा अवघड प्रश्न आहे रे. नाही, मला फक्त आर्ट थ्रू कम्युनिकेट ठीक आहे, पण आर्ट थ्रू तू मला नाही सांगितलं तरी चालेल, पण कम्युनिकेशन आणि कॉन्व्हर्सेशन ह्याच्यातलं मला फक्त तुझ्यासाठीचा फरक. मला वाटतं कॉन्व्हर्सेशन व्हायला दोन्ही बाजूचा घेणं आणि देणं लागतं. कम्युनिकेट करायला एक बाजू जर सांगत असेल आणि दुसरी बाजू ऐकत असेल तरी कम्युनिकेशन झालेलं असतं. आणि आणि मला वाटतं ह्यापुढे एक्सप्रेस करायला तर तुम्हाला तो रिसिव्हर पण नाही लागत. वा 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 वा. मस्त मस्त मस्त, भारी भारी. अजून एक प्रश्न होता. अं, थांब, तुझा आर्ट थ्रू ना, थांब थांब थांब. हा, बोल बोल बोल. आर्ट थ्रू, हा. आर्ट थ्रू तिन्ही घडू शकतं. कॉन्व्हर्सेशन पण, कम्युनिकेशन पण. मला वाटतं आपण जास्तीत जास्त सगळे जे काय म्हणतात आपण मेन स्ट्रीम आर्टिस्ट कम्युनिकेट करायचं बघतात. जसं तुम्ही हळूहळू तुमच्या कलेत थोडं अजून शोधत जाता, मला वाटतं तुमची ती एक्सप्रेशनची फेज यायला लागते, की मग तुम्हाला रिसिव्हर, तुम्हाला ऑडियन्सची गरज कमी भासायला लागते, जी कम्युनिकेशन मध्ये असते, की मी हे तुला सांगतेय तर तू ऐक माझं. हम्म. आणि कॉन्व्हर्सेशन करायचं तर मी गाते, तू गाते, आपली जुगलबंदी झाली तर काय, आपण संगीतातनं कॉन्व्हर्सेशन तर केलं. आता मला एक सांग, की प्रेमाबद्दल तुझं काय मत आहे, किंवा तू बरचसं एक्सप्रेस करतेस, म्हणजे हो. बरचसं म्हणजे खूप एक्सप्रेशन्स आणि ह्याच्यामध्ये तू रोज ऑलमोस्ट डान्स आणि ह्या सगळ्यामध्ये आहेस. तर एक्सप्रेसिंग लव्ह किंवा प्रेम ह्याच्याबद्दल मला तुझी काय मत आहे ती सांग. अं, तू सांग मला तुझं, कारण लव्हची डेफिनेशन तुझ्याप्रमाणे काय आहे? अं, माझ्याप्रमाणे, माझ्यासाठी, मला थोडस पर्सनल आहे, म्हणजे पर्सनल माझं मी तुला सांगायला जाईन तर माझ्यासाठी प्रेम ते आहे की इट्स अ वे ऑफ लाईक गिव्हिंग. आणि हम्म. असं मी स्पेसिफिकली विचार नाही केलाय कधी, पण आपण जेव्हा खूप देत असतो लोकांना, म्हणजे एका प्रकारे आपण म्हणजे अपेक्षा न ठेवता ह्याचा थोडासा प्रॅक्टिकल एक लाईट येतो, पण तो जर आपण बाजूला ठेवला, रिलेशनशिप हा विषय जर नाही ठेवला त्याच्यात, तर जेव्हा आपण अशी एखादी गोष्ट करतो ज्याच्यात आपण हा विचारच नाही करत की त्याला हवंय नकोय किंवा हो, काय आहे, एक्झॅक्टली. आपण माझे उत्तर असंच हा. आहे. आणि प्रेम हे खूप सेल्फिश पण आहे असं मला वाटतं, कारण की ती प्रेमाची आयडिया खूप आपल्यापासून जनरेट होते ती हो एकतर, आणि नंतर ती होते, ती जाते पुढे. आपण त्याच्यानंतर एक्सपेक्टेशन आणि ह्या सगळ्या गोष्टींचं त्याच्यावरती एक बोज तयार होतो, पण आपण ते हो करून टाकतो आधी. हो. मी ह्याच्यावर जरा विचार करत होते आणि हा विचार थोडा चुकीचाही असू शकतो, पण मला वाटतं पण खूप वेळा म्हणजे भावनांचा एक्सचेंज करणं किंवा व्यापार करणं आणि प्रेम करणं ह्याच्यात थोडा फरक वाटतो मला. की आपण कोणासाठी तरी काहीतरी करतो आणि मग किंवा कोणीतरी आपल्याला मदत करतं आणि मग आपण विचार करतो की अरे ह्यानी आपल्याला मदत केली, आता ह्याला गरज आहे म्हणून आपण मदत करावी. हे प्रेम नाही झालं, हा एक्सचेंज झाला. किंवा हे मी खूप वेळा अनुभवलंय की मी जेव्हा बसमध्ये उभी असते आणि बसमध्ये बसलेली असते आणि कोणीतरी म्हातारा माणूस येतो, तर मी हा विचार करते की हो, मी कधी म्हातारी झाले किंवा माझ्याकडे कधी बाळ असलं तर कोणीतरी मला नंतर सीट देईल म्हणून आता मी याला देणार.
पण किती वेळा आपण हा असा विचार करतो की नाही ह्याला खरंच गरज आहे, मला हे परत नाही मिळालं तरी चालेल. तर खूप वेळा आपण भावनांचा व्यापार करतो आणि ते मग प्रेम नाहीये. दॅट इज जस्ट अ रिलेशनशिप, दॅट इज जस्ट, मग त्याला प्रोफेशनल म्हण, त्याला फ्रेंडशिप म्हण, पण खरं प्रेम इज की जसं त्याच्याशी काही अपेक्षा न ठेवणं. म्हणजे तो व्यक्ती तुम्हाला कदाचित ओळखतही नसेल, त्या व्यक्तीसाठी तुम्ही तेवढे लाडके नसाल आणि तरी त्याच्याबद्दल आवड असणं. हे खूप ते मला खरं प्रेम वाटतं. आणि मला आणि असं खूप असं वाटतं की आत्ताच्या ह्याच्यात जरा इतकं कठीण झालंय ना, सगळे आपल्याला डेफिनेशन मांडतात येणार नाही प्रेमाची. ज्या आत्ता आपण टाइम मध्ये जगतोय ना बेसिकली, त्याच्यात इतक्या गोष्टींचा प्रभाव आहे त्याच्यावर की तुला तुझी डेफिनेशन बनवताना खूप कठीण आहे आणि ती तशी वागताना तर त्याच्याहून कठीण आहे, असं मला वाटतं कधी कधी. तुला एक गंमत सांगते. मी एक मांजर पाळली होती आणि मांजरी माहिती आहेत, मांजरी एवढ्या जीव लावत नाही, म्हणजे मांजरी कुत्र्यांसारख्या जीव लावत नाही, पण मला खूप आवडतात. तर मी हॉस्टेलमध्ये असताना एक मांजर पाळली होती आणि मी तिच्यासाठी सगळं केलं. म्हणजे तिला लपून रूम मध्ये ठेवलं, तिला खायला घातलं, तिच्यासाठी डस्टबिन मधनं चिकनचा तुकडा उचलून तिला घातलाय. मी व्हेजिटेरियन असून पण, म्हणजे एवढं मी तिच्यासाठी केलं. आणि मग नंतर काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि वेळ आली की आता ती मांजर आम्हाला ससून डॉकला जाऊन सोडावी लागली. तर पण त्या मांजरीने मला कधी काय म्हणतात, मला खायला घाल हे म्हणण्यापलीकडे तिने काय असं कुत्र्यासारखं मला काही प्रेम दाखवलं नाही, कधी येऊन जवळ बसली नाही. आणि जेव्हा आम्ही तिला सोडलं तेव्हा ती, त्या लाईफ ऑफ पाय मध्ये कसा तो वळून पण नाही बघत ना वाघ, तसं ती गेली निघून. म्हणजे तिला काही फरक पण नाही पडला की आम्ही तिला सोडलंय काय. आणि मला ते हर्ट झालं की काय हे, मी हिच्यासाठी एवढं केलं, हिच्यासाठी एवढं काळजीपूर्वक हिला सांभाळलं आणि हिला काही पडली नाही. पण मला जाणवलं की नाही, पण तरी माझं तिच्यावर प्रेम होतं. कारण नंतर मी तरी तिला शोधायला गेले होते की ती ठीक आहे ना, ती ससून डॉक मध्ये बरी आहे ना, तिला खायला मिळतंय ना, हे सगळं बघायला. मग तेव्हा मला जाणवलं की नाही, ही मांजर आपल्याला भाव देव ना देव, माझं या मांजरीवर प्रेम आहे. तिथून हळूहळू ही डेफिनेशन, आणि ही जर आपण माणसांच्या बाबतीत केलं तर उत्तमच. कठीण आहे पण ते तसं करणं खूप मला असं वाटतं की खूप कठीण आहे तसं, माझ्यासाठी तरी माहित नाही. अरे ठीक आहे. गंमत अशी आहे की आता आपण हे बोलतोय आणि हे सगळी लोक सगळे अग्री करणार, पण इथेच तर गंमत होते ना की आपण सगळे अग्री करतोय, पण आपण सगळे दुसऱ्यांची आशा पण ठेवतोय की तू माझ्या बरोबर असं वाग. ते तर मी एक्सेप्ट करतो आणि ते मी तुला तर सांगतोय. माझ्याकडे नाही होत ते, मला माहित नाही, किंवा माझ्यात अजून तेवढी ताकद नाहीये. ठीक आहे, आपण एक पुढचा प्रश्न घेऊया की एक सिंपल प्रश्न होता माझ्याकडे की कधी एखाद्या परफॉर्मन्स नंतर तुला रडू आलंय का? खूप वेळा. खूप वेळा. मी मग जर खूप खूप वेळा. वेळा आलाय तर माझा प्रश्न थोडासा बदलेल, कारण की मला ह्याचं उत्तर नाही कळलंय. कारण की मी जेव्हा सेकंड इयरला होतो तेव्हा एक एकांकिका केली होती, त्याच्यात माझं लीड कॅरेक्टर होतं आणि त्या नाटकाच्या एंडला मी माझ्या मुलीला स्वतः मारतो आणि त्याच्यानंतर एक आणि मला मारायचं नसतं पण मी मारतो आणि त्याच्यानंतर मी खूप रडतो, असं नाटकात. पण नाटकात रडतो आणि त्याच्यानंतर एक छोटा सीन होतो आणि नाटक संपतं, ज्याच्यात रडणं नव्हतं. पण जेव्हा मी सेमी फायनल राऊंडला आम्ही होतो तेव्हा त्यावेळेला असं काहीतरी झालं की तो सीन झाला, मी रडलो, त्याच्या पुढचा सीन मी रडतच केला आणि नाटक संपलं आणि त्याच्या पुढचा अर्धा तास मी रडतच होतो आणि मला माहितीच नाही मी का रडत होतो. म्हणजे मला नव्हतं माहिती, मला आजही नाही माहिती. तर मी तुला आत्ता विचारतोय, जर तू असं म्हणतेस की खूप वेळ असं झालंय तर मला सांग काय असेल किंवा काय असू शकतं, मला माहिती नाही. मला वाटतं की जर आपण प्रामाणिकपणे, मेहनतनी तो एक भाग केला, आणि ते आनंदाचे अश्रू ते नाही, पण आपण मेहनतनी त्या पूर्ण स्वतःला त्या कामात आणि कलात्मक कामात, म्हणजे आर्टिस्टिक कामात, नॉट
बँक जॉबच्या कामात, पण का आर्टिस्टिक कामात आपण स्वतःला जर सामावून घेतलंय तर कुठेतरी तो एक एम्प्टीनेस जाणवतो आणि तो काही क्षणासाठीच असतो. मला वाटतं तो एम्प्टीनेस तुम्हाला जर जाणवला तर मग त्याच्यातनं बाहेर पडताना तुमची बॉडी परत रिॲक्ट करायला लागते. कारण मी जेव्हा माझं अरंगेत्रम केलं, अरंगेत्रम म्हणजे एक डेब्यू परफॉर्मन्स असतो, तर सगळं अरंगेत्रम झालं आणि मी बाहेर आले आणि मी रडले, कारण मी खूप मेहनत केली होती आणि त्या स्टेज म्हणजे तो क्षण, एवढा नाजूक क्षण मी जगू शकले. आणि पण मला नंतर आठवलं की मला स्टेजवरचं काहीच आठवत नाहीये. म्हणजे मी स्टेजवर जाऊन काय केलं काहीच आठवत नाहीये मला. मला 2 प्रसंग आठवले की एकदा नाचताना ते एसीचं वारं एकदम आलं, त्यामुळे जरा गार वाटलं, ते एक आठवतंय. आणि एकदा माझी नथ पडली तर मी ते खाली बघितलं तर ती मला नथ दिसली. म्हणजे 2 वेळा जेव्हा लक्ष माझं डिस्ट्रॅक्ट झालं ते मला आठवतंय. पण माझ्या मेमरीमध्ये, माझ्याकडे व्हिडिओ आहे डान्सचा, पण माझ्याकडे मेमरीमध्ये तो डान्सच नाहीये मला. म्हणजे ते 10 मिनिटं त्या डान्सचे किंवा ते काय 30 मिनिटं ब्लँक आहेत माझ्यासाठी. कालच का अनिकेत विश्वासराव सोबत किंवा आशू सोबत बोलताना मी ह्या विषयावर आम्ही जस्ट बोललो की जेव्हा आशू सोबत जेव्हा मी बोललो तेव्हा तो म्हणला की ज्या मोमेंट मध्ये जेव्हा आपण क्रिएशनच्या मोमेंट मध्ये जेव्हा असतो, एक्सप्रेशनचा जेव्हा, आणि ते कसं घडतं ते आपल्याला कधीच आठवू शकत नाही आणि आपल्याला माहितीच नसतं, आपण तिथे नसतो. आपण झाल्यावरती कळतं की हे झालंय, पण काय झालंय, कसं झालं हे नाही माहिती, तू नाही सांगू शकत. तेच एक्झॅक्ट हा पॉइंट आहे जो तू म्हणतेस. ठीक आहे. हो. आणि परफॉर्मिंग आर्ट्सला प्रयोगजीवी कला म्हणतात. म्हणजे काय की जी प्रयोगजीवी कला म्हणजे जी प्रयोगातनं जिवंत होते. म्हणजे मी एक मुवमेंट केली तर ते 2 सेकंद ती जिवंत होते आणि मग परत शांत होते. वा. म्हणजे पेंटिंग सारखं नाहीये की तुम्ही जे आर्टिस्ट आता गेलेत त्यांचे पण अजून आपण एक्झिबिशन जाऊन बघतो आणि त्यांच्या आर्टवर्कचा आनंद घेतो, पण तानसेन नक्की कसा गात होता हे आपण कधीच नाही ऐकू शकणार. छान गात होता हे सगळ्यांना माहिती आहे, पण काय नक्की गात होता कधी नाही. तर त्याची जी फ्रॅजिलिटी आहे, त्याचं लाईफ खूप छोटस आहे परफॉर्मिंग आर्टचं, त्या मोमेंटचं म्हणजे त्या परफॉर्मन्सचं लाईफ खूप छोटं आहे मला वाटतं. आणि त्याच्यामुळे ते नाजूक आहे आणि त्याला जर आपण नीट सांभाळलं, त्याला तेवढा रिस्पेक्ट दिला तर मला वाटतं द हार्ट फील्स हेवी. म्हणजे कंटेनमेंटचं रडू येतं मग मला वाटतं. वा, मस्त. अजून काही प्रश्न आहेत आणि त्याच्यानंतर आपण एक छोटासा एक्सपेरिमेंट करून बघणार आहे इकडे. तर मला काही प्रश्न आले ते मी एकदा घेऊन बघतो, त्यातले कुठले मस्त आहेत आपल्या टॉपिकला. म्युझिक हा डान्सचा अविभाज्य भाग आहे का? म्हणजे म्युझिक नसलं तरी जेव्हा डान्स असतो तेव्हा काय असतं? म्हणजे की म्युझिक हे माझं मत आहे, म्युझिक डान्सचा भाग नाही पण म्युझिक परफॉर्मन्सचा भाग आहे. ओके. म्हणजे शांततेत पण तुम्ही डान्स करू शकता, पण म्युझिक असलं की त्याला एक चांगली साथ मिळते. थोडासा आणि येतोय आता तुला आवाज येतोय माझा? हो येतोय ना. अजून एक क्वेश्चन होता की टेक्सटाईल मधला एखादा एलिमेंट घेऊन तू कधी परफॉर्म करू शकतेस का? चांगला प्रश्न आहे. करू शकते, केलंय पण, म्हणजे मी स्वतः नाही केलेलं पण केलंय, मी बघितलंय. एक मालविका सरुकाई म्हणून डान्सर आहे, तिने एक साडी बनवण्याची प्रोसेसवर डान्स प्रोडक्शन केलंय. त्या प्रोडक्शनचं नाव आहे ठरी द लूम. जे ऐकतात त्यांना जर शोधावंसं वाटलं तर हो. पण मला खूप आवडेल मला करायला त्याच्यावर, पण अजून नाही. अजून दॅट परफॉर्मन्स इज येट टू कम. ठीक आहे.
मला एक तुला असं विचारायचं होतं की जर मी तुला आत्ता एक गाणं ऐकवलं जे ऑब्व्हियसली तुला माहित हम्म. नाही, पण मला माहिती आहे ते, आणि कारण की मला ते पर्सनली खूप आवडतं. ते मी तुला आत्ता ऐकवतो. ते साधारण 5 मिनिटाचं गाणं आहे. मी ते लावीन. तुला कुठल्याही पॉइंटला असं वाटलं की ह्या पॉइंट पासून ज्या पॉइंट पासून तुला एक्सप्रेस करायला जमेल तू करू शकतेस का? म्हणजे हे मला माहिती नसतं, पण असं काही नाही की तू पॉइंट 1 ला चालू कर. तू चालू बंद पण ठेवू शकतेस. म्हणजे इट्स ऑन यू. कम्प्लीट फ्रीडम आहे तुला. पण आपण हे करून बघूया. म्हणजे मला तरी हो. इच्छा आहे. फक्त एक मला जर गाण्याचा अर्थ कळला नाही तर मग मी शब्दाप्रमाणे नाही करणार. हा, म्हणजे मी असं म्हणत सुद्धा नाहीये की तू शब्दाप्रमाणेच कर. इट कॅन हो. बी एनिथिंग. आणि तू उठून नाचायची सुद्धा गरज नाही. मला आता आहेच तशीच एक्सप्रेस कर, चालेल. मी थोडी मागे सरकते. हा. आपके आते रहे रात भर चश्मे नम मुस्कुराते रहे रात भर आपके आते रहे रात भर दर्द की शम्मा जलती रही रात भर दर्द की शम्मा जलती रही गम की लौ थरथराती रही रात भर चश्मे नम मुस्कुराते रहे बांसुरी की सुरीली सुहानी सदा बांसुरी की सुरीली सुहानी सदा बांसुरी की सुरीली सुहानी सदा याद बन आती रही रात भर आपके याद आते रहे रात भर चश्मे नम मुस्कुराते रहे याद की चांद दिल में उतरते रहे याद की चांद दिल में उतरते रहे चांदनी डगमगाते रहे रात भर चश्मे नम मुस्कुराते रहे रात भर आपके याद आती रही कोई दीवाना गलियों में फिरता रहा कोई दीवाना
चश्मे नम मुस्कुराते रहे रात भर आपके याद आते रहे रात भर आपके याद आते रहे. थँक्यू. खूप मस्त आलं, खूप मस्त होतं. मला खूपशे शब्द समजले नाहीत, पण मला नाही ठीक आहे, काही प्रॉब्लेम. पण मला गाण्याचा एसेन्स कळला. हा, एका पॉइंटला ती रडत होती, त्याच्यामुळे तो गाणं असं वाटलं की थांबलं, पण ते थांबलं नव्हतं. म्हणून मी मुद्दाम काही बोललो नाही. मला बघायचं होतं की तुला ते नुसतं ऐकून कितपत तुला माझ्यामध्ये तुला असं वाटलं गाणं बंद झालं मध्ये. हो हो. मग मला वाटलं कोणीतरी लाईव्ह गातंय. मला वाटलं की तुझ्या बरोबर म्हणजे तिकडे कोणीतरी लाईव्ह आहे ते गातंय. मला वाटलं बापरे काय झालं. म्हणून मी बघत होते, पण मी म्हटलं नाही आपण थांबूया आपण. नाही पण खूप मस्त, खूप मस्त. मला खूप आवडलं. मस्त मस्त, मजा आली. आपल्याला वेळ संपलाय का आपला? काय म्हणतात? आपला वेळ अजून आपल्याकडे 4 मिनिटं आहेत, पण आपण आता कुठला टॉपिक काढूया नको, नाही तर ते खूप आपल्याला हो. घाई होईल. त्याच्यापेक्षा आपण हो ह्या बरोबर. चांगल्या नोटवरतीच थांबू, थोड्याशा तिथल्या तिथल्या गप्पा मारू आणि एंड करू. खूप खूप सगळ्यात पहिलं दिवस तर झाले म्हणजे मी हा, बोल 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 बोल. म्हटलं एकतर असं जेच्या सिनियर्स बरोबर गप्पा मारून खूपच दिवस झाले, आणि दुसरं म्हणजे हे माझं आयुष्यातलं पहिलं लाईव्ह सेशन आहे, वा वा. त्यामुळे खूप बरं वाटलं. आणि मी खूप ग्लॅड आहे की असं पहिलं लाईव्ह सेशन तुला करता आलंय, ते पण माझ्यासोबत. जनरली लोक असे लाईव्ह सेशन करत नाहीत इंस्टाग्रामवर. आणि आय होप सो तू फ्लोचं काम बघितलं असशील आणि हो हो चेकआउट कर ते पण. मला सांग तुला हो, कुठलं एखादं हो. पर्सनली आवडलं तर त्याच्याबद्दल. आणि थँक्यू तुला, हो. तू आलीस इकडे. अरे मी आज तुझं काम बघत होते, आणि मला असं जाणवलं की जे मला असं बघत बसायला आवडतं तेच तू तुझ्या कामात उतरवलंयस. वाहत्या पाण्याकडे, ढगांकडे, अंधार, शॅडोज ज्या खेळत असतात वाऱ्यामध्ये, ते मग मला ते खूप बरं वाटलं की हेच सगळं तर मला बघत बसायला खूप आवडतं बाहेर जाऊन, आणि हे आणि विथ म्युझिक उतरवलंय. मला खूप आवडलं ते. कोई दीवाना गलियों